तो ये पहली गेंद के ऊपर 4 रन आ चुके हैं। तो ज़रूर एक रन मिला और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल 5 रन। संकेत सेनकर ने अपने भतीजे देवा के लिए 1000 के इनाम की उद्घोषणा की है। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, गेंद जा रही है फाइन लेग बाउंड्री के बाहर। 4 रन और इन 4 रनों के साथ तो मैं तो कहूँगा ज़बरदस्त टोटल होगा ये। कल देखिए ठंड कम थी और आज ठंड बहुत ज़्यादा है, लेकिन ये छक्का आया बल्लेबाज रोहित मुंडे के बल्ले से, जिनके आगे सभी गेंदबाज हो जाते हैं ठंडे। उनका नाम है रोहित मुंडे। तांडेल नहीं, हमें भी सोना था। एक रन जरूर मिला और इस एक रन से 16 पे आता हुआ टोटल। पहला ओवर चल रहा है। प्रशांत जी भी थोड़े टेंशन में आ चुके हैं। मल्हार की एंट्री कब होगी ये देखना भी बेहद ज़रूरी। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला है और पहले ओवर में अब तक 20 रन आ चुके हैं। होराली टीम की एक अच्छी शुरुआत। तो हमारे यंग कमेंटेटर गोड़ीवली के साहिल एरुणकर यहाँ पर आ चुके हैं। मैं उनसे गुजारिश करना चाहूँगा कि वो इस मंच पर आए। साहिल जी एरुणकर। तो 20 रन पहले ओवर की समाप्ति के बाद गेंदबाज पुरोहित मुंडे ने काफ़ी बढ़िया बल्लेबाजी की पहले ओवर में। सीधे बल्ले से इस गेंद को खेला ऑन साइड के ऊपर लॉन्ग ऑन क्षेत्र पर। 21वां रन स्कोरबोर्ड पर आते हुआ बल्लेबाज पुरोहित मुंडे के बल्ले द्वारा। अब स्ट्राइकर एंड पर होंगे अजय मोरे।
अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, डॉट गेंद आई, वापसी की गेंदबाज ने, और इस तरह की वापसी ज़रूरी है डॉट गेंद के साथ। हमारे अध्यक्ष कौन है? अध्यक्ष अध्यक्ष का नाम क्या है? हाँ, हमारे अध्यक्ष कल्पेश मेहतर इस मैच का मज़ा लेते हुए बारिश करेंगे कल प्रणीत 11 सावरोली के मैच के ऊपर। हाँ ज़रूर, इसके बाद 2 मैच 3-3 ओवर के होंगे। और ये क्या है? 6 रन। क्या बल्लेबाजी हो रही है ओराली टीम की, मानो धोबी घाट पर कपड़े धो रहे हो, इस तरह गेंदबाजों की धुनाई हो रही है। टीम का टोटल 34 दूसरे ही ओवर में। नयन 11 जामरुक, लेकिन पिटाई तो हो रही है इनकी। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला बल्लेबाज पुरोहित मुंडे को। क्या बल्लेबाजी हो रही है इनकी टीम का टोटल 2 ओवर की समाप्ति के बाद 35। चलिए जल्दी कीजिए क्योंकि 2 मैच और बाकी है, और जो इन 2 टीमों के बीच यानी कि पहला मैच जीती इससे पहले खिरगिंडी, और यहाँ से जो जीतेगी वो इनके लिए 4 रनों की रेस लगाई जाएगी ना गौरव? हाँ, तो ठंड बहुत है लेकिन फिर भी हमारे पूरे जब मैं खोपोली में मैंने पहला कदम रखा तो हमारे पेठे सर जिन्होंने बेहतरीन कमेंट्री की है हमारे साथ, तो ज़रूर उनकी भाषा में अगर कहा जाता तो डांसिंग डाउन द ट्रैक, स्ट्रोक के लिए छक्का बनाई, गेंद गई सीधा नॉक ऑफ क्षेत्र पर, और ये 1 रन मिला, और इस 1 रन से 36 पे आता ओवर टोटल। सबकी नज़रें हैं मिस्टर डायनामाइट के ऊपर। सौरोड़ी के कई बंदे कह रहे हैं भाई तू सो जा आज की रात और कल ऐसा जाग कि पूरा सौरोड़ी रोशन हो आपके छक्के और चौकों से। डॉट गेंद आई, छत्तीस, ओवर नंबर चल रहा है तीसरा। स्ट्राइकर एंड पर
अजय मोरे, एक और अजय मोरे के बल्ले से 42 पे आता हुआ टोटल। गेंदबाज तीसरे ओवर में है, 14 की औसत है। तीसरे ओवर की अभी भी 3 गेंदें शेष हैं। है, उन्हें भी गेंद को स्किड करना है। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, गेंद ट्रैवल हो रही है लॉन्ग ऑफ क्षेत्र पर। 2 रन ज़रूर मिले और इन 2 रनों के साथ 45 पे आता हुआ टोटल। और ये तगड़ा प्रहार, एक और नंबर 6। मल्हार टेंशन में हमारे प्रशांत खांडेकर, टेंशन में टीम नयन 11 जामरुक के फ्रेंचाइजी तांडेल। पार्टनरशिप है श्रृंखला की, बिना कोई नुकसान पहले विकेट के लिए 51 रन इन्होंने जोड़े हैं। ये डॉट जाती हुई गेंद, ओवर की हुई समाप्ति। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद टोटल आ चुका है 17 की औसत से 51। अंकिश तांबड़े के पास बहुत बड़ा अभ्यास है। नहीं नहीं है, नहीं नहीं, क्रिकेट के बारे में आपको काफ़ी जानकारी है। आने वाली खालापुर प्रीमियर लीग में भी आपके मार्गदर्शन की ज़रूरत है रन मशीन कप्तान रोहित पाड़गे को। क्यों नहीं होंगे अजय मोरे आइकॉन बल्लेबाज की लिस्ट में, जिस तरह से वो खेल रहे हैं। गौरव कप्तान नहीं है क्या किसी के खालापुर में? डीजे नितिन दुबई, ये पलड़ी के बैकर होंगे फिर। तो गौरव को तो डॉलर में पैसे आएंगे। और एक और 6, एक और 6। नयन तांडेल लगाइए गाना। और इसीलिए मैंने कहा था जिनके आगे सभी बॉलर हो जाते हैं ठंडे, उनका नाम है पुरोहित मुंडे। क्या छक्के लगा रहे हैं।
9 गेंदों में 32 रनों की शानदार इनिंग। अब थोड़ी सी आवाज़ आई मुझे करजत टेनिस क्रिकेट के टेक्नीशियन की, आवाज़ ही नहीं आ रही थी। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन ज़रूर मिला। देखिए पुरोहित को भी पता है कि मोरे भी मार रहे हैं, तो क्यों स्ट्राइक को मैं लेकर जाऊं। 33 का निजी योगदान, टीम का टोटल 58। इस ओवर के अभी भी 4 गेंदें शेष। ये देखिए, ये मोरे द्वारा लगाएगा एक और 6, 64 रन स्कोर कार्ड के ऊपर। वो बल्लेबाज काफ़ी गर्म हुए हैं, तो अब गेंदबाजों को गर्म करना ज़रूरी है। तो उन्होंने वैसा गाना लगाया, भाई कुछ तो गर्म हो गेंदबाज साहिल। लेकिन ये देखिए उल्टा हुआ, एक और नंबर 6 रन बने हैं। गौरव घोषालकर के लिए गाना था, क्योंकि यंग है, हैंडसम है। ये शायद 6 होगा, तो ये 9वीं गेंद स्टेडियम से बाहर। टोटल 76 रन। जरूरत नहीं थी बस खेलने की। 76 रन स्कोर कार्ड के ऊपर और 77 रनों की ज़रूरत। और माइक्रोफोन पर आएंगे मनीष मुंडे सर।
क्रिकेटच्या पटलावरती बरेच पलटवार आपण बघितलेत, बरेच उलटफेर आपण पाहिलेत, पण या मॅच मध्ये 77 धावांचं टार्गेट या वातावरणामध्ये कशा पद्धतीने आता जामरुक संघाचे हे दोन धुरंधर फलंदाज पूर्ण करतायत हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. गोलंदाजी मार्गवरती पहिल्या क्रमांकाचा एक वेल एक्सपिरियन्स गोलंदाज, ज्याला तालुका निहायत गटामध्ये देखील खेळण्याचा अनुभव आहे. गोलंदाज नीरज दाभणे पंचांच्या उजव्या बाजूनं गोलंदाजी मार्कवरती तयार. हडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, नजर हट्टी, दुर्घटना घटी, दांडी 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 झाली गोल. डीजे गाणं वाजवा ब्युटिफुल. विनंती आहे का आपण थोडंसं तिथून मागे बसावं, अन्यथा एखादा खेळाडू जर धावत पळत तुमच्यापर्यंत पोहोचला तर तुम्हाला दुखापत होऊ शकते, आणि या थंडीच्या वातावरणामध्ये जर का दुखापत झाली तर मग ते आयुष्याचं दुखणं होऊ शकतं. ही आपल्याला विनंती केली जाते. प्रेक्षक म्हटलं की या स्पर्धेचे मायबाप क्रीडा रसिक आहेत, त्यांच्या येण्यानं या स्पर्धेला एक वेगळा सुगंध येत असतो, पण इथे पुन्हा एकदा गतीवरती परिवर्तन. ॲपिल जोरदार मैदानामध्ये होतीये, लेग बाईच्या माध्यमातून पंच सांगतायत ही धाव पूर्ण होतीये. एका धावेच्या माध्यमातून धावांचा श्रीगणेशा 77चा पाठला होत असताना येणाऱ्या आता 22 चेंडूमध्ये गरज आहे ती 76 धावांची. 22 चेंडू 76 धावांची गरज. किरकंडी संघ वाट बघतोय, त्याचबरोबर धामणी संघ देखील वाट बघतोय. इथे आकाशाला गवसणी घालणारा फटका जरूर आलाय, आउट ऑफ द पार्क. निखिलच्या बॅटमधनं, अनिरुद्धच्या बॅटमधनं बिग हिट षटकार. चेंडू बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. इथे मात्र फिरकीच्या जाळ्यामध्ये गिरकी घेण्यास भाग पडतोय गोलंदाज नीरज दाभणे. नीरज फिरून मारण्याचा प्रयत्न, हुक केला गेला, चेंडू जातो मिड विकेटच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. पुन्हा एकदा आलाय बिग हिट, बिग बिग. अनिरुद्ध खांडेकरच्या बॅटमधला षटकार. आज जामरुक संघामध्ये मला नक्कीच एका खेळाडूची उणीव भासते. प्रशांत खांडेकर तर नक्कीच मॅचचा आनंद घेत आहेत, पण समीर पाटील मात्र मला थोडासा अदृश्य वाटतोय. कदाचित व्यस्त कामामुळे, जबाबदारीमुळे तो या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकला नाहीये, पण त्याची जागा आता अनिरुद्ध भरून काढतोय. टोटल स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या क्या मेरा क्या तेरा. प्रशांतजी खांडेकर यांचे निकटवर्य, ज्यांच्या खांद्याला खांदा लावून क्रिकेट असो मग कुठलंही समाजकारण असो, समीर पाटीलनं मात्र अतिशय सुंदर साथ देण्याचं काम त्यांना सातत्यानं केलं. इथे नोचा इशारा आला. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती वाढ. उघडा डोळे पहा नीट, येणारा चेंडू आहे खऱ्या अर्थानं फ्री हिट. पुन्हा एकदा चेंडू जातोय, फ्री हिटचा निर्धाव. चांगलं कमबॅक केलंय ते नीरज दाभणे या गोलंदाजानं होराळे संघासाठी. आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी गरज आहे ती 63 धावांची.
63 धावा कराव्या लागतील पूर्ण येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये कोणत्या गोलंदाजाचा वापर दुसऱ्या क्रमांकावरती केला जाईल हे पाहण्याआधी नक्कीच ऐकू एक सुमधुर संगीत. मात्र जोरकर सांगतायत जोर लावून मार, पण तू मार, षटकार मार, चौकार मार. आता खऱ्या अर्थानं गरज आहे जामरुक संघाच्या धावा पूर्ण करण्याची. डॉट चेंडूचा इशारा. चोरकस बॅट फिरवली जातीये. बॅट आणि चेंडूचा पुरेपूर संपर्क होत नाहीये. एके दुक्के से कुछ होने वाला नहीं मेरे दोस्त. संतोष जोरकरने त्याच्या आयुष्यामध्ये जसे जोर बैठका मारल्या तसा तू आता चौकार षटकार मार. 17 धावांची नोंद. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून संतोष जोरकर यांची ओळख आहे. आणि आता खोपोली खालापूर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतोय त्यांना एक चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून साकारली जाते. येणाऱ्या प्रीमियर लीग मध्ये त्यांचं देखील बहुमूल्य योगदान आहे. टोटल स्कोर कार्ड वरती 18 धावांची नोंद. येणाऱ्या 14 चेंडू आणि विजयासाठी 59 धावांची गरज. डान्सिंग राऊंड क्रिकेट पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. पुन्हा बॅट आणि चेंडूचा संपर्क घडला नाहीये. वातावरणाचा पुरेपूर फायदा घेताना गोलंदाज हवी झालाय. 13 चेंडू 58 धावांची गरज. रिव्हर्सिपचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची होतीये सांगता षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. टोटल धावा लागल्यात त्या 19. विजयासाठी येणाऱ्या 12 चेंडूमध्ये गरज आहे ती 58 धावांची. 12 चेंडू 58 धावा. जामरुक की होराळे. एकीकडे 36 विभागातील ही होराळे संघ आहे तर दुसरीकडे पंचकृषी विभागातील जामरुक संघाला आपण पाहतोय. बघा गौरव घोसाळकर यांना खास दुबईवरनं ऑफर आली होती खालापूर प्रीमियर लीग मध्ये कर्णधाराची भूमिका साकारण्यासाठी. निक्की डीजे मॅन फ्रॉम दुबई यांच्या संघामध्ये ते कर्णधाराची भूमिका साकारतायत. आणि त्यांचे मॅनेजर आहेत विनोद सोलंकी ज्यांना प्रेमानं आम्ही म्हणतो लल्लू. आणि ते कधी उल्लू बनून जातील हे कोणालाच सांगता येत नाही. 4 धावा आल्यात या चेंडूवरती. तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली. गोलंदाजी मार्गवरती अक्षयच्या पहिल्याच चेंडूवरती चौकार आलाय. आणखीन एक डावखुरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. जी संधी सातत्यानं होराळे संघ डाव्या हाताच्या गोलंदाजांना देतोय ना त्याचा पूर्ण फायदा संघाला होतोय. पण पुन्हा एकदा चेंडू फाईन लेग क्षेत्राच्या दिशेने जातोय. पंचांचा वाईटचा इशारा येतोय आणि त्याच्यावरती आलेला या 4 धावा चौकार.
गरजेचं होतं, पण अशा वेळी 5 धावांनी स्कोर कार्डवरती वाढ झाली आणि त्यानंतरचा हा एक उत्तुंग फटका सनीच्या बॅटमधनं लेट आला, पण थेट 6 धावांसाठी षटकार पाहायला मिळाला. दिग्गज असे सिनियर खेळाडूंची नेमणूक केलेली आहे आणि त्यांच्याच माध्यमातून होम पिच आहे आणि होम ग्राउंडवरती प्रत्येकाला असं वाटतं का आपला नंबर पहिला असावा आणि त्यामध्ये आता त्यांचं सिलेक्शन चालू आहे. सावरोळी एवढं मोठं गाव आहे ना का या गावामध्ये कमीत कमी एका प्रीमियर लीग मध्ये 12 संघ खेळतात. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवला आणि इथे मात्र रनआउटची संधी शोधताना स्वतः गोलंदाज आणि आउट होतोय यावेळेस सनी पाटील. बॅक टू द डग आउट. ठोक डीजे. आदरणीय प्रशांतदा खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली एक मोठं आयोजन आपण जामरुकच्या मैदानावरती पाहणार आहोत. कदाचित सरपंच चषक 2025 ते माध्यम असेल. डे नाईटची स्पर्धा अनुभवण्याची संधी प्रत्येकाला मिळू शकते. इथे पंच मात्र आमच्याकडे हात समांतर करताना स्वेर चेंडूचा इशारा करतायत. प्रशांतदा खांडेकर यांचं आयोजन नियोजन अतिशय देखणं असतं आणि या खालापूर तालुक्यातील पहिली नाईटची रजनी ठेवण्याचा मान देखील त्यांच्याकडे गेलाय. ग्रामीण क्रिकेटची पहिली नाईट रजनी ठेवण्याचा मान प्रशांतदा खांडेकर यांनी नक्कीच पटकावलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या बाहेर हा चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या अगदी बाहेर. 4 धावांसाठी आलेला हा चौकार. चौकार चौकार. संघाचा कर्णधार त्यानंतर क्रिकेटी संघाचा कर्णधार बघण्यासाठी यावं असं मी म्हणतोय. जरा पूर्ण ऐकून घ्या. धामणी संघाचे सगळे खेळाडू या व्यासपीठावरती आनंद घेण्यासाठी यायचंय आणि त्यानंतर मी क्रिकेटी संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण देखील या आणि या सामन्यामध्ये जो विजयी संपादन करेल त्या संघाचा कर्णधार देखील इथे व्यासपीठाच्या अगदी समोर येईल.
आणि क्रिकेटी संघाला आता वेळ आलेली आहे. भाग मिल्का भाग, जो सगळ्यात जास्त धावू शकतो असा तुम्हाला एक खेळाडू निवडायचा आहे, जो 4 रन सगळ्यात आधी पूर्ण करेल. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेले. यावेळेस बाद झाले अनिरुद्ध खांडेकर. विजयासाठी गरज आहे 2 चेंडू 33 धावांची. 1 चेंडू 33 धावांची गरज. 1-33. चला, या हुराळे संघाचा देखील एक प्रतिनिधी. आता रेस लागेल, आता शर्यत लागेल. डीजेला विनंती आहे नक्कीच ते गाणं लावा. शर्यत लागली, जो जीता वही सिकंदर. किरकंडी संघाचा कर्णधार आणि त्यांचा तो प्रतिनिधी, या लवकर या, वेळ वाया घालू नका, वेळ खूप महत्वाची आहे. आणि होराळे संघाचा एक प्रतिनिधी बॅट घेऊन आतमध्ये राहायचंय. वेळ लावला जाईल आणि 4 धावा कंप्लीट मोजल्या जातील. पहिल्या 4 धावा जो कमी वेळामध्ये पूर्ण करेल तो संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. येरुणकर सरांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती या. त्यांचा आवाज खूप गोड आहे. प्रवीण दुगाडे सर मैदानामध्ये आनंद घ्यायला गेले. 4 धावा कशा धावतात. हा चांगला निर्णय आयोजकांचा, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला सातत्यानं. कधी कधी चिठ्ठीचा ड्रॉ होतो, कधी कधी